सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ पोपळकरवाडी यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला ही बाईक कोणाची आहे? आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला ऑर्नेट बाईक आहे. विनंती करतो आपण थोडीशी मागं घ्यायची आहे. लगोलग आपण ती बाईक बाजूला करायची आहे आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं मी सचिन शेडगे, गाव पारांबे, कासपठार विभाग, आज खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलो त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार मानतो. चला बॅट्समन, फलंदाज, काही टीम्स आपण लगोलग जायचं आहे. खऱ्या अर्थानं ही देशाच्या आखात्यापर्यंत स्पर्धा कशी पोहोचावी याचं जित जागतं ज्वलंत उदाहरण अर्थातच या मानकोली विभागाचा मान सन्मान अभिमान अर्थात ओम फोटो लाईव्ह अनिल जिकेने यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला कव्हर करताना पाहायला मिळते. क्लॅरिटी विथ क्वालिटी अर्थातच ओम फोटो लाईव्ह. मी सातारकरांना विनंती करतो प्रत्येक खेळाडूंना, ही जर तुम्हाला क्लॅरिटी आवडली असेल, ही जर क्लॅरिटी विथ क्वालिटी तुम्हाला आवडली असेल तर सातारकरांनो लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला मागे राहू नका. त्यानंतर पाहतो आपण आमच्या आवाजाची दक्षता ज्या डीजे साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून घेतलं जातं असा डीजे अभि, त्याचं देखील आम्ही खूप खूप कौतुक करतोय. तसेच या स्पर्धेसाठी आपल्याला पंच पाहायला मिळतात. अर्थातच कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये संजयजी मल्होत्रा साहेब, तसेच ललितजी शर्मा सर, रुपेशजी मिस्त्री सर या तिन्ही पंचांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. तसेच या स्पर्धेसाठी ड्रोन व्यवस्था याच विभागाचा याच गावचा अभिमान विघ्नेश पोपळकर जेकीर आपल्याला पाहायला मिळेल. एवं संपूर्ण क्रिकेट क्लब पोपळकरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ पोपळकरवाडी यांचं देखील मी खूप खूप मनाच्या अंतकरणापासून आणि हृदयापासून स्वागत करतो. तर जातो आपण मॅचच्या दिशेने. रंगलं युद्ध. पहिला चेंडू बिरकावून टाकलाय. चेंडू जाईल वन बाउन्स तर मिळतील 4 धाबा. सर्व करायला पाहतो आपण बॅट्समन विजयच्या बॅट मधून विजय आणि लखन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थात टीम लुमने खोलच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला लुमने खोल पाहायला मिळते आणि बॅटिंग करणारी टीम अर्थातच कारी टीम आपल्याला पाहायला मिळते. या कारी टीमच्या पहिले दोन धुरंधर विजय आणि लखनची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू भिरकावून टाकला. आमंत्रण दिलंय ते म्हणजे आओ हम तयार आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॅट गोफणी सारखी फिरवली होती परंतु तिथे फटका फसवा पाहायला मिळाला. तिथे बॅट चिन्हच घेतली होती की काय हा प्रश्न चिन्ह असेल, परंतु चेंडू जातोय डॉट. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्याला राम म्हणून एक योद्धा कळला तो कुंतीचा अर्जुन झाला. ज्याला राम एक देव म्हणून कळाला तो अंजनीचा हनुमान झाला. आणि ज्याला राम एक शब्द म्हणून कळाला तो वाल्याचा वाल्मिकी झाला. सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळते. या मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय लुमने खोल टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये अनेकदा आले असतील, कित्येकदा एकमेकांना हरवलं असेल, परास्त केलं असेल, चारी मुंड्याचित केलं असेल, पाणी पाजलं असेल, परंतु आज गाठ पडली ठकाठका. अर्थातच सनराइज चषक 2025 पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलाय. एक्स्ट्रा खबरला चेंडू थांबणार नाही, ऐकणार नाही. चेंडू जाईल पुन्हा एकदा वन बाउन्स होतो. मिळतील 4 धाबा. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. आणि या 4 धाबा बॅट्समनच्या माध्यमातून आलाय. विजय ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर 2 धाबा आणि आता 4 धाबा. रुपेशीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. फलाट क्रमांक 1 वर आलेली गाडी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या गाडीचा भरपूर समाचार घेतला गेला. पुढचा चेंडू इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कॉल आला होता परंतु नोकरी लागली नाही. अर्थातच विकेटचं होतंय पतन. परतावं लागेल, मैदान सोडावं लागतंय या खेळाडूला. जड पावलाने यतश पावलाने विजय बॅक टू डकाट. दे धक्का इरादा बक्का. पहिला धक्का लागला तो म्हणजे टीम कारी संघाला. संदेशच्या माध्यमातून कॅच कॅरी करण्यात आली. अमरदीप क्रिकेट क्लब आपल्याला पाहायला मिळतं लुमने खोल. अर्थातच एम.एच. शाकर आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षण करताना, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल. अर्थातच राजधानी क्रिकेट क्लब कारी यांच्यातील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. चला बॅट्समन आपण लगोलग यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे 38च्या बाहेर फलंदाज जाण्याच्या अगोदर अर्थातच पाहिले गेले तर
सर्कलच्या बाहेर जाण्याच्या पूर्वीच आपला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचा आहे, याची दक्षता आपण घ्यायची आहे. कारण की आज आपल्याला वेळ नाही, इथे आपल्याला वेळ आयुष्याला द्यायचा आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा बॅट गोपनीसारखी फिरवली ती, परंतु एकच म्हणेल आता काय होणार, आता काय होणार, कोण कुणाची डॅशटॅच जाणार. अर्थातच कोण कोणावरती वर्चस्व दाखवणार, गाजवणार हे पाहणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पहिल्या षटकाचा बाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 1 बाद 10 धावा. 10 आकड्याचा विचार केला तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या जर्सीचा नंबर आज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 10च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10ची सरासरी जरूर ठेवली, परंतु येणाऱ्या 4 षटकांमध्ये कसं होणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. आणि खऱ्या अर्थानं पाहिले गेले ते एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं खास आकर्षण राहिले गेले की या लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज राजधानी सातारा, या सातारा जिल्ह्याच्या पोवई नाक्यावरची छत्रपती श्री शिवाजी महाराजांची कलाकृती आपल्याला आज या ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे खास आकर्षण राहिले गेलं. इथे स्लॉट मध्ये होता आणि त्याला दाखवलंय पार्किंग प्लॉटचं दर्शन. इट्स बिग 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 इट्स षटकार. लखन ऑन फायर. लखनच्या बॅट मधून सांगून दिलंय ना हम अमिताभ ना हम दिलीप कुमार, हम कारी टीम के लखन. लखन षटकार आलाय. स्लॉट मध्ये होता त्याला पार्किंग प्लॉट दाखवलं. आक्रमण चढवलं. सूरजचं स्वागत केलंय, सरचं स्वागत केलंय. इथे दुसरा देखील फिरवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे काय झालं, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला तिथे धावून काढलेली एक धाव नक्कीच गणली जाते. धावा कशा काय येणार, धावा येण्याला महत्व आहे. राजकारणामध्ये एका मताला, शाळेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अर्थातच याच विभागातील सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार विभाग गातील एक दादा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची उपस्थिती देखील लाभली गेली. अर्थात आपल्याला पाहायला मिळते प्रशांतजी वाघ देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ओमकार देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना विनंती करतो, चला आपण आला असाल तर आपण स्टेजवरती यायचं आहे. हे प्रेम आपल्याला पोपळकरवाडी गावावरचं पाहायला मिळते. आणि आज देखील इथे योग आपल्याला वाघ पाहायला मिळते, प्रशांतजी वाघ. एक मोठं नाव आपल्याला दहिवड गावाचं आपल्याला पाहायला मिळतं. रॉयल क्रिकेट क्लब दहिवडचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज त्यांची उपस्थिती की आपल्याला पाहायला मिळते. वेलकम वेलकम सरच हार्दिक हार्दिक स्वागत. परंतु जातोय आपण मैदानाच्या दिशेने. तिथे घडतंय काय, सूरज कमबॅक केलंय मित्रांनो. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. इथे पुन्हा एकदा सांगून दिलंय, आमंत्रण दिलंय साऱ्या गावा. मैदानात वादळ आलं कारी गावाचं, आता मैदानाबाहेर जावा. षटकार आला बॅट्समनच्या माध्यमातून. लखन ऑन फायर, त्याच्या बॅट मधून अजून एक षटकार आलाय. तेव्हा आपण धावफलकावरती जाऊयात. आपण धावफलक जाऊन बोललो तब्बल 24च्या घरामध्ये 1 लॉस. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही हात समांतर धाव मिळेल म्हणतात. धाव संख्येवरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन बोललो तब्बल 25च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सूरज वरती केले आक्रमण लखन. इथे पुन्हा एकदा पाहता इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू थांबणार नाही, ऐकणार नाही. चेंडू जाईल ना बाबू ना शोना ना मुन्ना गेनगे सीमारा का बाहेर टुन्ना टुन्ना येतील. 4 धावा. चौकार आलाय. आक्रमण केले, वारावर वार पलटवार करून दाखवला. एकंदरीत विचार करायचा झाला तर रुपयाच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा आल्या होत्या. विकेट्स देखील कॅरी केली होती, परंतु त्याच्यानंतर सूरज वरती केले आक्रमण. त्याच्यावरती 2 षटकार, 1 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक समाप्तीचा देखील इशारा आपल्याला पाहायला मिळाला.
येणाऱ्या तुम्हाला काही दिवसांमध्ये देखील रॉयल क्रिकेट क्लब दहिवड आणि खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ दहिवड यांच्या देखील स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. तिथे देखील आपल्याला 360 ग्राउंड देखील पाहायला मिळेल. रॉयल क्रिकेट क्लब दहिवड म्हटलं की एक भलं मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. इथे पुन्हा एकदा समोरच्या बाजूला मारलाय फटका, तिथे गॅप मोठा असेल, मिळणार नाही धावांचा तोटा, परंतु शेवटच्या मुवमेंटला हनुमान उडी घेतली गेली आणि तिथे आपल्या संघासाठी मी तर म्हणेन 2 धावा पाचवल्यात गेल्या. इथं काटकसर करून जपायचं आहे आणि ते गोळा करायचा आहे. ते करताना आपल्याला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत. अर्थातच लुमनेखोल टीमचे पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॅटची नरेज लागली होती का हा प्रश्नचिन्ह असेल, परंतु इथे चेंडू इथे डॉट, कोणतीही धाव नसेल या चेंडूवरती. एकंदरीत धावसंख्या आपल्याला 31च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. दीपेंद्र आले तर गोलंदाजी मार्क वरती इनॅक्ट नंबर 3चं षटक प्राचारण केले, त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली गेली. ती जबाबदारी आता पुन्हा पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील, मोठा फटका आहे ना. इथं व्हेरिएशन दाखवलं गेलं, परंतु इथे डॉट चेंडू. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन इन क्रिकेट हिस्ट्री असं म्हटलं जातं. ते व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं अर्थातच गोलंदाज दीपेंद्र यांच्या माध्यमातून. स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच खेळाडू आकाश, नॉन स्ट्रायकरला लखन पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा पाहतोय चेंडूला दाखवले आसमान, परंतु तिथे ढकलण्याचा प्रयत्न झाला. हनुमान उडी जरूर घेतली होती, परंतु प्रयत्न पुरा राहिला गेला आणि चेंडू सीमारेषा बाहेर गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, बॅटच्या माध्यमातून आवाज आला टक आणि सेमूल चेंडूला पाठवलं सीमारेषा लगत टाकाटक. षटकार आला बॅट्समन आकाशच्या बॅट मधून. धावगती पाहायला मिळते 37च्या घरामध्ये. पुढचा चेंडू इथे आता फसवलं गेलं, ट्रॅप रचलं गेलं, जेल घेण्याची नामी संधी असेल, परंतु कर गया दाढी वाला और पकडा गया मुछवाला. इथे काय सोडली, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो आम्ही सातत्यानं म्हणत असतो. पहिल्या चुका सुधारा मित्रांनो, या चुका सुधारणं तुम्हाला गरजेचं राहील, अन्यथा तुम्हाला पराभव या शब्दाशी तुम्हाला गाठ बांधावी लागेल. जेल सोडला गेला, परंतु हा जेल किती उपद्रव देणार, उपद्रव करणार, त्रास देणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुढचा चेंडू दीपेंद्र यांचा. इथे पुन्हा एकदा पाहता आपण फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल होईल का, नाही झाला गेला. तिथे क्षेत्ररक्षण ला जवाब आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाला काय हवं असतं तर हे हवं असतं, पूर्ण टीम्सला काय हवं असतं तर हे हवं असतं, आणि ते करून दाखवताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले पंकज यांच्या माध्यमातून. एकंदरीत पाहता आपण धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 1 लॉस 38 धावा आपल्याला 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक देखील पाहता क्षणी संपलं गेलं आणि 3 षटकाच्या समतेने 39 धावा 39. जास्त आपण टीम मीटिंग घ्यायची नाही, कारण की आज मेगा फिनाले डेज आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस देखील गाजवला गेला अर्थातच कुरुड संघानं, आणि तो संघ नक्कीच जाऊन पोहोचला या मेगा फायनल मध्ये, आणि तो देखील वाट पाहत असेल की आजच्या दिवसातून कोणता संघ आमच्याशी 2 हात करणार. गोलंदाजी मार्कवर तेजस्वी घोरपडे आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचं षटक, हाणामारीचे षटक, रेमटीचे षटक घेऊन इथे बॅट गोफणी सारखी फिरवली होती, परंतु काय घडते मैदानाच्या 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला पाडेकर टीम आणि नावली दोन्ही टीम्सला विनंती करतो की आपला याच्यानंतर सामना होणार आहे, आपण तयार राहायचं आहे. इथे चेंडूला दाखवले आसमान, चेंडूचा केलाय लिंबू, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकाराला बॅट्समनच्या माध्यमातून लखन ऑन फायर. मोडू बदलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कहर माजवताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु गोलंदाज तेजसच्या दुसऱ्या चेंडूवरती खरपूर समाचार घेतला. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला, भिरकावून काढला. तिथे क्षेत्ररक्षक धावत पळत येणार, तत्पूर्वी मध्ये एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होणार का, व्हायला हरकत नाही, परंतु इथे खेळा मैदानाच्या आतमध्ये घाईच्या स्मा सापडत नाही, इथे बॉल सापडत नाही. शोधावा लागेल, मार्ग सापडावा लागेल, मार्ग खुला करावा लागेल, मार्गक्रमण करावा लागतील. इथे 2 धाबा एकवटल्या गेल्या. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो तेजस्वी यांचा. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण चेंडूला दाखवला आसमान,
हवाई सफर इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. बॅट्समन पाहता पण जणू काही या धावांचं मॅन्युफॅक्चरिंग बटन दाबलं की काय. अर्थातच या फलंदाजानं लखन आणि त्याच्यासोबत आकाश, आकाशाला गवसणी खाणारे फटके दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सांगून देतात. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील. आक्रमण केले. पुन्हा एकदा बाट गोफणी सारखी फिरवली होती परंतु नाकासमोर गुदगुल्या करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे पुन्हा एकदा सांगून दिले. ससा रे ससा 4 फुटाचा बादशाह ठोकतो बघ कसा. षटकार आलाय. मी तर म्हणेन या शेवटच्या षटकामध्ये भरपूर समाचार घेतलाय गोलंदाज तेजस यांचा. एकंदरीत या षटकामध्ये पाहायला गेले तर 20 धावा खर्च केल्यात. मी तर म्हणेन सारं काही कमवलं. इन्कम टॅक्स मध्ये गमवलं अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये झाली गेली. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 59च्या घरामध्ये 60 धावेचा भला मोठा लक्ष असेल ते म्हणजे सेकंड पूर्वार्धामध्ये. चला पुढची मॅच अनाउन्समेंट केली होती पाटेकर आणि नावली टीम्स. चला कुमार शेलार आपण धावपट यायचा आपला टॉस केला जाईल. चला बॅटिंग करणारी टीम्स काली टीम्स आपण लगोलग मैदानाच्या आतमध्ये जायचंय. जास्त वेळ घ्यायचा नाही. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकताय अगदी सचिनजी शेडगे सर यांचा आवाज ऐकताय. इथून पुढे आपण टॉस कडे वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मात्र लुजर विरुद्ध लुजर असा सामना खेळवणार आहोत आपण. पहिल्या मॅच मध्ये पाटेकर हा संघ मात्र पराभूत झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये नावली हा संघ मात्र पराभूत झाला आणि त्यानंतर आपण टॉस करूया. पाटेकर विरुद्ध नावली दोन्ही संघांचा हा सामना आहे आणि त्यासाठी टॉससाठी या थोडंसं धावत या कुमार शेलार आणि नावली टीमचे कॅप्टन रामदादा पोपळे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. रामदादा पोपळकर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. चला नावली टीमचे कॅप्टन वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. वेळ कमी आहे आपल्याकडे. वेळेची बंधनं आहेत. चला नावली टीमचे कॅप्टन वेळ जास्तीचा घेऊ नका. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा. लुमनेखोल टीम इथून पुढे आपण कॉल करूया. एका बाजूला शिव शंभो क्रिकेट क्लब पाटेकर त्यांच्या विरुद्ध सूर्यतेज क्रिकेट क्लब नावली या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलेला आहे आणि ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये कॉल कोण करणार? नावली टीमचे कॅप्टन कॉल करतील आणि कॉइन स्पिन आम्ही करतोय. अर्थातच रामदादा पोपळकर साहेब यांचे शुभ हस्ते नावली टीमचे कॅप्टन कॉल करणार आहेत कॉइन स्पिन. पोपळकर वाडे असा कॉल केलाय आणि सनराईज चषक हा कॉल आलेला आहे. अर्थातच टॉस जिंकलाय पाटेकर या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करेन आम्ही. पहिली मॅच तुम्ही पराभूत झाला. ही मॅच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. काय रन रेट असेल? जास्तीत जास्त रन करेन आणि हे करेन. स्क्वॉड मध्ये काय बदल नाही? सेम आहे तसंच आहे. तसंच आहे. पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर स्क्वॉड मध्ये काही बदल नाही आहे. जास्तीत जास्त धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही. आणि खरं तर या आयोजनाबद्दल काय सांगाल? ट्रॉफीज खूप चांगले आहेत. 360चं मैदान आहे, डीजे आहे, यूट्यूब आहे आणि आयोजन अतिउत्तम आहे. आणि खास करून मालिकावीरसाठी 32 इंच LED TV आहे. काय सांगाल? खरं म्हणजे पोपळकरवाडी यांनी आम्हाला चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि मध्ये पहिल्यांदा अशी ही त्यांनी स्पर्धा भरवली आणि आम्हाला चान्स दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नावली टीमचे कॅप्टन तुम्ही देखील टॉस पहिली मॅच गमावलेली आहे आणि टॉस देखील गमावला आहे. बॅटिंग करायची आहे. कितपत मजल मारू शकता? कम से कम 60-65 पर्यंत धावा करू शकतो. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन तर पोपळकरवाडी संघाचं खूपच छान आहे आणि खूप म्हणजे मैदान पण खूप छान आहे. आम्हाला त्यांनी सहभागी संघामध्ये करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार.
थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. त्यानंतर आपण देऊया दोन्ही कॅप्टन्सला एक भिंतीवरचं आकर्षक असं घड्याळ जे आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे आदरणीय श्री सचिन दादा शिंगरे साहेब, विघ्नहर्ता एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, त्यांच्या माध्यमातून आणि आम्ही त्यांना ते बहाल करतोय. थँक्यू सो मच मित्रांनो. मॅच होते सुरू आणि मॅच मध्ये रंग भरण्याचं काम पुन्हा एकदा सचिनजी शेटके सर करतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच महागुरु. 60 धावाचा भला मोठं लक्ष ठेवला गेलाय तो म्हणजे टीम कारी या टीमने लुमनेगड टीम समोर. डॉक्टरने दिलं इंजेक्शन, चोळायला दिला कापसाचा बोळा. डॉक्टरने दिलं इंजेक्शन, चोळायला दिला कापसाचा बोळा. या मॅचला जिंकण्यासाठी टीम लुमने खोलला करावी लागेल एक एक धाव गोळा. ती धाव केली जाईल का? इथे पुढचा चेंडू पाहतो आपण. क्रॉस बॅटने खेळायचा होता परंतु तिथे फटका फसला गेला. शिक. त्याचबरोबर आम्ही रामदादा पोपळकर यांचाही आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मायने विणलेली उबदार शाल, त्याचबरोबर एक भिंतीवरचा आकर्षक घड्याळ देऊन त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पोपळकर वाडीगावचे ग्रामस्थ आहेत आणि खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून त्यांनी मात्र या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचाच आम्ही शुभ सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. या महाराष्ट्राची परंपरा आपण जपूयात. अबाधी राम मनी चिंतित जावा, पुढे वैकुंठी रामुनी राम भजावा अशा म्हणणाऱ्या जगद्गुरु रामदास स्वामींचा हाच महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राची आपल्याला परंपरा जपताना देखील आयोजक पाहायला मिळतात. सन्माननीय अतिथींचा देखील इथे शुभ सन्मान केला जातो. खऱ्या अर्थानं साहेब तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढली. तुम्ही आलात, या स्पर्धेला 4 चांद लागले गेले. तुम्ही आलात, आम्हाला मनापासून खूप खूप आनंद झाला गेला. थँक्यू सो मच. असं तुमचं सहकार्य आम्हाला आजच्या दिवसामध्ये देखील राहील आणि इथून पुढे देखील राहील हीच सदिच्छा बाळगतो. तर जातो आपण महाच्या दिशेने. तिथे रंगलं गुल्ल युद्ध, अर्थातच लुमने खोल्ला बनवाव्या लागतील धाबा 60 आणि सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संदेश आणि तन्मय ही जोडी तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय ही जोडी. परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट्स. इथे डान्सिंग द ग्राउंड, समोरच्या बाजूला आलाय फटका परंतु तिथे केले क्षेत्ररक्षकाने चूक आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धाबा आल्यात. सांगून दिले गेलंय की पहिली बारी तुम्हारी अब बारी हमारी, बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी अब हमारी. आता वेळ आली आमची, आता आम्ही ते करून दाखवणार. तुम्ही पहिल्या पूर्वार्धामध्ये धाबा जरूर बनवल्या 60, परंतु आता ते चेस करण्यासाठी आम्ही देखील सज्ज आहोत हे सांगून दिलंय. तर चेंडू पाहतो आपण. झाले गेले तर 3 चेंडू झालेत. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर राहुल पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण. समोरच्या बाजूने मारलेला फटका लॉंगनचा क्षेत्ररक्षक धावत देणार. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये धोकादायक ठरला असता जर का फेकी सूर्यकाली असती तर. परंतु जर त्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये थारा दिला जात नाही, ते क्रिकेट खेळलं जात नाही. इथे 2 धाबा एकवटल्या गेल्या. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाबा देऊन बसला तो म्हणजे टीम कारी संघ. इथे 1-1 धाव बनवावी लागेल ती म्हणजे टीम लुमने खोल्ला. तर दुसऱ्या बाजूला 1-1 धाव वाचवावी लागेल टीम कारी या टीमला. पुढचा चेंडू. इथे डान्सिंग गाव समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे का नाही. कॅप मोठा नाही, धाबांचा होता. चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार बॅट्समनच्या माध्यमातून. संदेश दिलेत की आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. आणि ते करताना आपल्याला पाहायला मिळते ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 11च्या घरामध्ये. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला संदेश. इथे डान्सिंग द ग्राउंड. फटका फसला की काय? होय फटका फसला गेलाय परंतु अफलातून प्रयत्न, रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न झाला गेला. पोहोचले गेले सुशील आपल्याला पाहायला मिळतात परंतु शेवटच्या मोमेंटला बॉडी बॅलन्स गमावला गेला आणि तिथे डॉट आपल्याला अक्षरशः पाहायला गेलं तर चेंडू हातातून निसरला गेला. प्रयत्न पूर्णपणे केले परंतु तिथे अयशस्वी झाला गेला. धावफलकावरती जाऊया. धावफलक जाऊन बोललं तब्बल 13च्या घरामध्ये. या जोडीला फोडावं लागेल, करावं लागेल, किमया करावी लागेल, लीला करावी लागेल. खऱ्या अर्थानं शौर्य, धैर्य, धाडस, साहस, शौर्याचा, ध्येयाचा, धाडसाचा झेंडा मिरवणारा आखाडा अर्थातच सनराइज चषक 2025 पर्व क्रमांक 1चा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय.
नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुशील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल. 38च्या बाहेर आपल्याला 5 खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता या इथून मार्ग काढावा लागेल, कारण की पहिल्या पावलाच्या षटकामध्ये धावा तर जरूर बनवल्या गेल्या 13 धावा, परंतु आता या दुसऱ्या षटकामध्ये व्यूहरचना आखली गेली. त्या व्यूहरचनेला भेद करावा लागेल, खिंडार पाडावे लागेल आणि धाबा बनवावे लागते. चला जास्त वेळ घेऊ नका, वेळ घ्यायचा नाही. आज आम्ही तुम्हाला देखील वेळ देणार नाही. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुशील, फलाट क्रमांक 2 वर आलेली गाडी कोणत्या पद्धतीचं डेस्टिनेशन पोहोचवणार. डेस्टिनेशन उभारलं गेलं 60 धावाचं. ती सलामीवीर चालक आपल्याला मालक आपल्याला पाहायला मिळतात. संदेश आणि तन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. इथे बॅटची नरज घेतली, चेंडू मागील बाजूच्या ष्टीरक्षकाची कमाल आणि गोलंदाज सुशीलची धमाल पाहायला मिळाली. हे गणिती सूत्र, हे खेळाचं सूत्र समीकरण जुळून आलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून कोणतीही धाव दिली जाणार नाही. डॉट चेंडू आलाय. या जोडीला फोडलं जाईल का, हात देखील प्रश्नचिन्ह उभा असेल, परंतु फोडावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, परंतु इथं तुम्हाला प्रयत्न स्वतःच्या मनगडाच्या जोरावरती करावा लागेल. पुढचा चेंडू इथे फुलटॉस होता, लोअर फुलटा त्याला धाडलं गेलं. तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटचा धावत पळत येणार, कव्हर करणार तत्पूर्वी एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धाब्यामध्ये होणार का, होईल हरकत नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहिले, परंतु त्याच्यात काय होतंय, आधीच कर्जबाजारीत्या सूचने शेजारी शॉर्ट धाव आपल्याला पाहायला, 1 शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पंचांची तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळते. नामांकित पंच आपल्याला MCH पाहायला मिळतात. अर्थातच ललितजी शर्मा आणि रुपेश मिस्त्री इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डान्स इन द ग्राउंड, समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक डॉली झेल स्वीकारण्यामध्ये यशस्वी झाला आणि लागलेला पहिला झटका तो म्हणजे लुमनेकल संघाला. असे झेल खूप महत्वाचे असतात, ते झेल घेताना पाहायला मिळाला. अर्थात क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला ऋषी यांच्या माध्यमातून. ऋषी यांच्या माध्यमातून आपल्याला झेल कोणतीही चुकी केली नाही ऋषीने, कारण की ऋषीला माहित आहे या विकेटचं देखील महत्व आणि पूर्ण टीम्सला देखील माहित आहे या महत्व. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी टापरत टुपरत मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट राईट करत आलाय सूरज पाहायला मिळतो. वरचा सूर्य आपलं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या लुमनेकल संघाचा सूरज कोणतं कार्य करणार, चमकावं लागणार. या लखलखत्या प्रकाशामध्ये आपला प्रकाश तेजोमय करावा लागेल या सूरजला. चला जातो आपण माच्या दिशेने. धाव फलकावरती जाऊयात आपण. 14 धावा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फेस करत असताना सूरज. इथे पहिला चेंडू आपल्याला पाहतो इनफिल्ड मध्ये कॅरी करणार तत्पूर्वी पाहतो पण मिळली जाईल ती म्हणजे 1 धाव. एका धावेने धावसंख्या 15च्या घरामध्ये 1 बाद 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रोमांच थराल पल्लाले ते संघर्ष नाट्य, आनंदाच्या लाटा, पराभवाची अवटी आणि सांघिक कामगिरीचा कर्तबगार मिरवणारा आखाडा सनराइज चषक 2025 पर्व 1 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे समोर मारण्याचा प्रयत्न झाला गेला, तिथे क्षेत्ररक्षक लॉंगनचा धावत पळत येणार तत्पूर्वी पाहतो आपण 1च धाव विखुरली गेली. मोठा शॉट खेळायचा होता, परंतु फटक्यामध्ये ती चणक धुमक पाहायला मिळाला नाही. ही जोडी आता काय करणार इथून पुढे. पहिला धक्का दिला आपण तनेच्या रूपाने, परंतु आता सूरज आणि संदेश या दोघांना उपदेश द्यावा लागेल, विचार विनिमय करावे लागतील आणि आपल्या टीम्सला पुढे घेऊन जावं लागेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुशील इथे नाकासमोर गुदगुल्या करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. जणू काही या चेंडूचा स्वाद घेण्यासाठी भाग पाडले गेलं आणि तिथे पाहतो आपण डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत पाहतो आपण 2 षटकाचा खेळ समाप्त झाला मित्रमंडळी आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 8.00च्या सरासरीने 16 धावा. 12 चेंडू 44 धावा. नावली संघ खऱ्या अर्थानं पाहिलं तर लुमनेको संघ करतोय काय मैदानाच्या आतमध्ये
शांत क्रिकेट पाहायला मिळतंय, परंतु इथून पुढे तुम्हाला आता गाडी टॉप गिअर वरती चालवावी लागेल. रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे संदेश, आणि दुसऱ्या बाजूला ट्रम्प कार्ड सूरज आपल्याला पाहायला मिळते. याच लुमनोखल टीमचं आता खोलवर पद्धतीची तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. लखन पाहायला मिळते, ज्या लखननं पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्या नावाची चमक धमक सर्व काही दाखवलं, त्याच लखनवरती पुन्हा विश्वास दाखवलाय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे पाहतो आपण स्लॉट मध्ये होता, परंतु एलिव्हेशन आपल्याला पाहायला मिळालं नाही. तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेने सामना जरूर विजयाच्या दिशेने जाईल, परंतु विजय प्रस्थापित करेल का, तर नाही. इथे मोठे फटके यावे लागतील. मोठे फटके आले तर आनंदाचे वातावरण डगआउट मध्ये राहील, ते म्हणजे लुमनिखोल टीमच्या. परंतु दुसऱ्या बाजूला विकेट जशा जातील, डॉट चेंडू जसे येतील, तसे आनंदाचं वातावरण राहील, ते म्हणजे डगआउट्स कारी या टीमच्या. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लखन, परंतु इथे आक्रमण केले, तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाते हवा के साथ साथ घटा के संग संग, येतील 4 धावा. चौकार आला गेलाय. या फटक्याची नितांत आवश्यकता असेल टीम लुमनिखोल या टीम्सला, कारण की भला मोठा चेस करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला हे फटके खेळावेच लागतील. आपल्या बॅटला यशस्वी भव हा आशीर्वाद द्यावाच लागेल, आणि तो आशीर्वाद प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर अर्थातच सूरज, त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 1/21च्या घरामध्ये. इथून आत खोलावे लागतील, इथून समाचार घ्यावा लागेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुलटॉस होता, लोअर फुलटॉसला कन्वर्ट करण्यात आला, तिथे पुन्हा एकदा पाहतो आपण गॅप मोठा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतोय चौकार. पुढचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण टीमला तुम्हाला हलक्यात घेऊन चालणार नाही. इथे खोलवर पद्धतीचा स्विंग अँड मिस, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज लखनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडू आलाय डॉट. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील, पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील. धावसंख्येला आळा घालण्याचं काम केलं, 21 धावा पाहायला मिळतात. इथून षटकार चौकार कधी येणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या बाजूला अगदी पाहतो लॉंगनचा क्षेत्ररक्षक धावत पण एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा मानस धक्का पत्करला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेला. या 2 धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 25च्या घरामध्ये, 27च्या घरामध्ये 27 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील पाहतो आपण शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का, यायला हरकत नाही. इथे ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका आलाय का, नाही. तिथे फटका फसला गेला आणि तिथे कॅच देखील सोडला गेलाय. पकडा जेल आणि हा जिंका क्रिकेटचा खेळ. इथे कॅच सोडली गेली की मॅच सोडली. सलामीर आलेला खेळाडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. समीकरण असेल येणारे समीकरण 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता, नितांत आवश्यकता असेल, करायला हरकत नाही. 360 ग्राउंड म्हणजे मेजवानी असेल, व्हायला हरकत नाही. काल खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर टीम आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच 6 चेंडू मध्ये 32 धावेची आवश्यकता असताना अवघ्या 1 धावेनं सामना हरला गेला. अर्थातच ती टीम आपल्याला पाहायला मिळते, बनगर टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूच्या आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये ज्याचं आहे घर ते नाव म्हणजे बनगर, आणि त्या बनगर टीमने अक्षरशः मन जिंकली गेली कालच्या दिवसामध्ये. फक्त 1 धावेने सामना हरला, ती पण पाहतो आपण कंपल्सरी चेसिंग. चला मॅच स्टार्ट करायचे, जास्त वेळ घेताय कारी टीम्स. आपण 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते 32. इथे डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न इनफिल्ड मधला भेदला गेला. चेंडू सेमी राशी लगत अडवला जाईल. ऋषीच्या माध्यमातून फेकी देखील पाहायला मिळते आणि इथे जमा केल्या जाते, ते म्हणजे 2 धावा. तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात कोणता खेळाडू बाद असेल, हो इट्स आउटचा इशारा पंचांचा फिंगर आकाशाकडे, आणि इथे अजून एक धक्का लागला गेला.
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडूला मैदान सोडावं लागतंय. ही मॅच ज्या पद्धतीची पाहायची होती ती मॅच आपल्याला पाहायला मिळते. लुमणेकर संघ अजून करतोय तरी काय, इथे फटके यावे लागतील, फटके मारावे लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेंद्र पाहायला मिळतात. इथं 5 चेंडूच्या पाठीमागे आता तुम्हाला 30 धावा म्हणजे कंपल्सरी 6 षटकार खेचा वेच लागणार. इथे पहिला षटकार आलाय का? हो, आला गेलाय आणि सांगून दिला मैदानाच्या बाहेर पाठवला गेलं आणि आलाय षटकार. झंझावत षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन सूरजच्या बॅट मधून. आकाशाला गवसणी घालणारा फटका आलाय सूरजच्या बॅट मधून. आता 4 चेंडू 24 धावा. येणार का षटकार? यायला हरकत नाही. जर षटकार आलेत विक्रम होणार या मैदानावरचा. तो विक्रम केला जाईल का सूरजच्या बॅट मधून? इथे अजून एक लगातारचा दुसरा 2 इन रोज. सूरज ऑन फायर. लगातारचे 2 आलेत. आता 3 चेंडू 18 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 17 धावा. आता टीम मीटिंग करण्यासाठी भाग पाडलं गेलं. अर्थातच सूरजची बॅट तळपली गेली. टीम मीटिंग भाग पाडलं गेलं. एकंदरीत पाहतोय आपण टीम मध्ये चर्चा करण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि ते चर्चेचं उदाहरण अर्थातच आलेले लगातारचे 2 षटकार पाहायला मिळतात. सूरज ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील? दबाव आणि दडपण आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील. दबाव आणि दडपण आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. पुढचा तिसरा षटकार येणार का? इथे तिसरा षटकार देखील आला गेलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. AK-47 डिस्क्याव डिस्क्याव षटकार आलाय. काय मॅच मध्ये रंग भरले जातात. सरड्यासारखा रंग बदलणार. खेळ म्हणजे क्रिकेट. तुमचा आमचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. आमचा श्वास आमचा ध्यास म्हणजे क्रिकेट आणि तेच क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता येणारे चेंडू असतील 2 आणि बनवायचे आहेत 11 धावा. मॅच मध्ये झाले काय? मॅच होती जनरल वॉर्ड मध्ये, नवीन ठेवली ICU मध्ये आणि लावलं गेलं व्हेंटिलेटर. अर्थातच ते 6 धावांचे लगातारचे 3 षटकार आले बॅट्समन सूरज यांच्या माध्यमातून. आम्ही सातत्याने म्हणतो CS ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन होते, म्हणून सिंहासन बनवण्याच्या मागे कधीच लागू नका. जिथे बसाल तिथे सिंहासन तयार करा. लोक तर नावं ठेवतच राहतील, परंतु ठेवलेल्या नावाचा तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आणि पाहतोय आपण या लुमणेखोल गावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 3 षटकार घेतोय. नाव द्याचं अर्थातच सूरज ऑन फायर. आता 2 चेंडू 11 धाबा. मॅच होती कुठे मंडळी? मॅच आली कुठे? हु विल इन दिस मॅच? आय डोंट नो अबाउट दॅट, बट मॅच हाय ना व्होल्टेज ड्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 11 धाब्याची नितांत आवश्यकता असणार. हे फटके येणार का? यायला हरकत नाही. सूरजची फलंदाजी आवडली असेल तर क्रिकेट राजांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील? गोलंदाजावरती आलाय दडपण. अर्थातच विजयचा खरपूर समाचार घेतलाय. पुढचा चेंडू, हा चेंडू महत्वाचा असणार. इथे समोरच्या बाजूने मारलेला फटका मित्र म्हणे सुटकेचा श्वास घेतला की काय? हो, श्वास घेतला गेला आणि आता फक्त आणि फक्त सामन्यामध्ये कुठेतरी मित्र म्हणेन नशिबावरती अवलंबून राहावं लागेल. चमत्कार घडवावा लागेल. तो चमत्कार घडला जाईल का? घडवावा लागेल चमत्कार. चमत्कार कराल तर नमस्कार नक्कीच केला जाईल. 1 चेंडू 9 धावेची आवश्यकता. एखादा वाईट चेंडू फेकला गेला तिथे जास्त धावाला 9 बॉलाला त्याच्यावरती षटकार आला तर मॅच फिरली जाईल. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे संघर्ष जरूर केला शेवटच्या षटकामध्ये. तुमचे टीम लुमणे खोलणं, परंतु हार जीत होत राहते. काही धावांनी तुम्ही मित्र म्हणून सामना हरला गेलात, परंतु हरकत नाही. पुढील सामन्यासाठी तुम्हाला देवत आपण खूप साऱ्या शुभेच्छा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला पुढील टीम्स आपण लगोलग मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम लगोलग मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो आपण फलंदाजी करणारी टीमचे बॅटर देखील जायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं 38 धाबा आल्या आणि त्यानं सांगून दिलं ना हम अमिताभ ना हम दिलीप कुमार ना हम अक्षय कुमार हम है कारी टीम के लखन. चला लखन आपण तिथूनच आलात तरी चालेल लखन. आणि कॅच ऑफ द मॅच